श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 9. 12 वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात येऊन गेला होता. आज परत एकदा त्या गावात आला असताना त्याला ती घटना आठवली. योगायोगाने तो आज त्या सूर्योदय पाल या गोंड बावनाच्या घरी भिक्षा घालायला आला. अलक निरंजन म्हणतात, गृहिणी सरस्वतीबाईंनी त्याला भिक्षा घातली तेव्हा मुलगा कुठे आहे असे मच्छिंद्रनाथांनी विचारतात. सरस्वतीने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर दिले. मच्छिंद्रनाथाला आश्चर्य वाटले. मी मंत्रून दिलेला भस्म खाल्ले नव्हे का असे त्याला विचारतात. शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता उकिरड्यावर टाकले असे सांगून त्याने आपला अपराध कबूल केला आणि क्षमेसाठी मच्छिंद्रनाथासमोर दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची ती अवस्था पाहिली. तो म्हणाला, माई उठ, मे ते भस्म तू कुठे टाकले आहे ती जागा मला दाखव. त्याचे हे शब्द ऐकता सरस्वतीने जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते, चला मी आपल्याला ती जागा दाखवते असे म्हणून तिने बाहेर दूर असलेल्या एका मोठा कचऱ्याचा ढीग दाखवला. तेथे मच्छिंद्रनाथ ते पाहताच उभा राहिला. हरे नारायणाचा अवतार गोरक्षातूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याने त्याला वाटले. पण त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवित आहे. 12 वर्ष तू या गौरात राखेखाली राहिलास. तू गोरक्षनाथ आहेस, बाहेर ये. आणि काय आश्चर्य झाले. त्या राखीतून खोलवर कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा. ती बाई चकित झाली. मच्छिंद्रनाथाने तिला फावडे आणायला सांगितले. धावत जाऊन तिने फावडे आणले. आसपासचे लोक जमले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला ते राखेला भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. ढीग उपसला तर खाली 12 वर्षाचा तेज पुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीत पडला. त्याचा तापस वेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य, मस्तकावरील कुरळ्या केसाचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण कंटाळेपणाने तो घालवला म्हणून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आता रडू काय उपयोग, हा तुझा मुलगा नव्हे, इथे थांबू नको, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल. ती बिचारी रडत रडत घरात गेली. मच्छिंद्रनाथाला गोरक्षाने प्रविष्टनाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला. अशा रीतीने गोरक्षनाथाचा अवतार झाला. अशा रीतीने गोरक्षनाथ भीक मागत व तीर्थयात्रा करीत तो दिवसभर फिरू लागला. जाताना कनकगिरी नावाचा एक गाव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भूक लागली होती. गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यासाठी पाठवले. गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेला व तिथे पितृ श्राद्ध झाले होते. अंगणामध्ये जाऊन गोरक्षाने जय अलक निरंजनाची हाक देऊन भिक्षा मागितली. घरातल्या बाईने त्याला षडुषाने युक्ती अशी अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत गेला. दोघांनी ते अन्न संपवले. मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला. गोरक्षाने लगेच म्हटले, गुरुजी, मनात काय आहे तुमच्या? मच्छिंद्रनाथ म्हणाला, बाळा, मला मनात येते वडे किती चांगले झाले होते, आणखीन आणले असतेस तर. मच्छिंद्रनाथ झोळ घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, माई, माझ्या गुरुजींना वडे खूप आवडले, कृपा करून मला आणखीन वडे द्या. ती स्त्री म्हणाली, एकदा भरपूर भिक्षा घातली ती अतिथाची आता किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागे ते देऊ शकतील का? मग देईल वडे. गोरक्षनाथ म्हणाला, काय हवे ते मागा माई, गुरूंसाठी मी काही देण्यास तयार आहे. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, तुझा एक डोळा काढून मला दे. गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपला एक डोळा बाजूने बोट खुपसून जोराने डोळा आपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. माई, हा घ्या माझा डोळा, आता वडे द्या. त्याचे हे घोर कृत्य पाहून ती स्त्री भयभीत झाली. रडत रडत ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजवर कोपू नकोस, हा डोळा आणि हे वडे घेऊन जा. गोरक्ष धावतच मच्छिंद्रनाथाजवळ आला व म्हणाला, गुरु महाराज, हे घ्या वडे. वडे घेऊन आलेला गोरक्षाला एक डोळा झाकून घेतला होता. मच्छिंद्रनाथाला शंका येऊन विचारतात, डोळा जरा लाल झाला, मग काळजी करण्याचे काही कारण नाही अशी बातवणी गोरक्षाने केली तरी मच्छिंद्रनाथाचे समाधान झाले नाही. तुझा डोळा दाखवल्याशिवाय मी वडे खाणार नाही असे त्याने म्हणताच गोरक्षाने घडलेले सर्व वृत्तांत त्याला सांगितला. गोरक्षाने हात व पट्टी बांधून काढताच मच्छिंद्रनाथाने रक्ताळलेल्या खोबण दिसली. त्याच्या अलौकिक गुरुभक्तीने तो गहिवरले. त्यांनी संजीवनी
मंत्राद्वारे डोळा पूर्ववत केला. त्यानंतर मात्र त्यांनी गोरक्षाला दत्तात्रेयाने दिलेलं सर्व योगविद्या एका महिन्यातच शिकवली. या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या व 65 कलांचे शिक्षण मिळेल. अशा प्रकारे तुमचा नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 9 जो आहे तो समाप्त होत आहे. मित्रांनो, या अध्यायातून तुम्हाला काय काय शिकण्यास मिळाले ते कमेंट करून मला जरूर कळवा किंवा पाठवा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनाथ भक्तिसारचे अध्याय, नवनाथाची कथा बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यांचे उपदेश काय आहेत, त्यांनी कशाप्रकारे त्यांचे जे कार्यसिद्धी ते कशाप्रकारे त्यांनी केली किंवा समाज कल्याण त्यांनी कशाप्रकारे केले याबद्दलचे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीच अशा प्रकारचे नवनाथचे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशाच प्रकारचे जे नवनाथाबद्दलची माहिती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि नवीन जे नवनाथाबद्दलचे जे मंत्र आहे, शाबरी मंत्र आहे किंवा नवनाथाबद्दलच्या ज्या गोष्ट आहेत, कथा आहेत ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, अलख निरंजन आणि आदेश.